नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. आज आपण 25 डिसेंबरला मुंबईमध्ये धडक देणाऱ्या सांताक्लॉजबद्दल बोलणार आहोत. आपल्याला आठवत असेल की अंतरावाली सराटीमध्ये मराठा आंदोलनाचे कर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना 2 महिन्यापूर्वी जबरदस्त दगडफेक झाली होती आणि या दगडफेकीमध्ये अनेक लोक जखमी झाले होते. जखमी झालेल्या पोलीस आणि ग्रामस्थांचा आकडा 35 पेक्षा जास्त होता. सरकारने आता या प्रकरणी कारवाईचा बडगा उगारलेला आहे. या प्रकरणी ऋषिकेश बेदरे या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून पिस्तूल आणि 3 कारतुसं जप्त करण्यात आलेली आहेत. बेदरेंच्या अटकेने साफ संकेत दिलेले आहेत की हिंसा आणि जाळपोळ करणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही आहे. मनोज जरांगे पाटील, ज्यांचा उल्लेख मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांताक्लॉज असा केला, त्यांनाही हा इशारा आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला बळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभरात फिरत आहेत, ठिकठिकाणी सभा घेत आहेत आणि जवळजवळ प्रत्येक सभेमध्ये ते मागणी करत आहेत की ज्या आंदोलकांवर सरकारने गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. या संपूर्ण आंदोलनाच्या दरम्यान काही ठिकाणी जाळपोळ झाली, दगडफेक झाली, हिंसाचार झाला. या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि ते गुन्हे मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा दबाव होता. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता की ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची पायमल्ली केली, कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवली, अशा लोकांना सरकार माफ करणार का? परंतु ऋषिकेश बेदरे याच्यावर कारवाई करून कोणत्याही दबावाच्या समोर झुकणार नाही आणि कोणालाही माफ करणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्य सरकारने दिला आहे. अंबड पोलिसांनी ज्या ऋषिकेश बेदरेला अटक केली तो नेमका कोण आहे याचा थोडासा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर गेल्यावर लक्षात आलं की हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हटली की नेमकी शरद पवारांची की अजित पवारांची, असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. परंतु त्याच्या फेसबुक प्रोफाईलचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की या पेजवर त्याने अजित पवारांना टीकेचं लक्ष केलेलं आहे. आपण ज्या पक्षामध्ये असतो त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर जर टीका केली तर पक्षातून लाथ पडण्याची दाट शक्यता असते. म्हणजे आपल्याकडे लोकशाही आहे, परंतु एवढी लोकशाही नाही आहे की आपण पक्षाच्या नेत्याला थेट लक्ष करू शकतो. त्याच्यामुळे हा जो कार्यकर्ता आहे तो शरद पवारांचा कार्यकर्ता, ही बाब स्पष्ट आहे. हा शरद पवारांच्या पक्षाचा माणूस आहे सांगणारी आणखी एक गोष्ट. याच फेसबुक प्रोफाईलवर या ऋषिकेश बेदरेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक अत्यंत घाणेरडी पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये एक लहान मुलगा देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवर लघुशंका करताना दिसतोय. देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या पक्षातला एखादा पदाधिकारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा प्रकारची शेलकी टीका करण्याची शक्यताच नाही आहे. त्याच्यामुळे हा फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या पक्षाचा माणूस आहे, ही बाब या पोस्टवरून अधिकच स्पष्ट होते. 1 सप्टेंबर रोजी अंतरावालीमध्ये जी दगडफेक झाली त्या प्रकरणामध्ये याच्या विरोधात भादवी कलम 307 लावण्यात आलेलं आहे. या कलमाचा अर्थ खुनाचा प्रयत्न आणि हे कलम दखलपात्र आहे. या गुन्ह्यामध्ये जर आरोप सिद्ध झाला तर या बेदरेला 10 वर्षाचा कारावास होऊ शकतो. या बेदरेला आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर या बेदरेकडे एक पिस्तूल आणि 3 कारतुसं सुद्धा सापडली. त्या प्रकरणी याच्यावर स्वतंत्र FIR दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या प्रकरणात पोलीस याची स्वतंत्र चौकशी करणार आहेत. अंबडमध्ये काही दिवसापूर्वी छगन भुजबळ यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये सर्वप्रथम छगन भुजबळ यांनी अंतरावालीमध्ये झालेल्या दगडफेकीचा तपशील जाहीर केला. त्यांनी माहिती दिली की कशाप्रकारे पोलिसांना लक्ष करण्यात आलं, किती पोलीस जखमी झाले, त्याच्यामध्ये महिला पोलीस किती होत्या. सरकारमध्ये सामील असलेला एक मंत्री जाहीरपणे अशी माहिती उघड करतो की पोलिसांवर दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस जखमी झालेले आहेत. तरीही जर सरकार दोषींवर कारवाई करत नाही तर या सरकारबाबत एक नकारात्मक संकेत जनतेमध्ये जातो आणि महायुती सरकारने नेमकं हेच टाळलेलं आहे. महायुती सरकारने दोषींवर कारवाईचा बडगा उगारलेला आहे, कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आणि हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2012मध्ये असलेलं काँग्रेस आघाडीचं सरकार आणि आताचं महायुती सरकार याच्यामध्ये फरक आहे. 2012मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर रजा अकादमीने एक मोठा मोर्चा काढलेला. या मोर्चामध्ये 3 ते 3.5 लाख लोक सामील झाले, अशा प्रकारची चर्चा होती. आणि या मोर्चाच्या दरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला, पोलिसांवर हल्ले करण्यात आले, पोलिसांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी बरीच बुंबाबुंब होऊन सुद्धा काँग्रेस आघाडी सरकारने दंगेखोरांवर कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही. अशा प्रकारे जेव्हा घटना घडतात तेव्हा पोलिसांचं मनोधैर्य खालावतं आणि नंतर जेव्हा हिंसाचाराच्या घटना घडतात, दंगे घडतात, त्या दंग्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यापेक्षा पोलीस आपला जीव आणि नोकरी अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
त्याच्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य टिकवणं ही राज्य सरकारची जबाबदारी असते. महायुती सरकारने ती जबाबदारी पार पाडलेली आहे. सरकारने अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे संतापणार हे उघडच होतं आणि जरांगे पाटलांनी तशीच संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. हल्ला आमच्यावर झाला आणि कारवाईसुद्धा आमच्यावर, हा सरकारचा कोणता डाव आहे, अशा शब्दामध्ये जरांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधात नापसंती व्यक्त केलेली आहे. आमच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार असं आश्वासन सरकारने दिलं होतं, परंतु ते गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही आहेत. सरकार आमच्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे असंही जरांगे पाटील म्हणालेले आहेत. निष्पाप लोकांवर कारवाई होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. पोलिसांची कारवाई हा मनोज जरांगे पाटलांना आंदोलन बदनाम करण्याचा डाव वाटतो. त्यांना खिशात पिस्तूल घेऊन फिरणारे लोक निष्पाप वाटतात. अशा प्रकारचे निष्पाप लोक जर महाराष्ट्रामध्ये फिरायला लागले तर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एकूणच कठीण होईल. जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांना जर संरक्षण मिळालं तर हे राज्य पेटायला अजिबातच वेळ लागणार नाही. मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून राज्याचे मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा उपमुख्यमंत्री अजित पवार या मुद्द्यावर फारसं व्यक्त होताना दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे यांच्या मनात नेमकं काय आहे हे जनतेला कळायचा मार्ग नाही आहे. आता पोलिसांनी कारवाई केल्यावर त्याच्यावर भाष्य करायला हवं होतं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, परंतु त्याच्यावर भाष्य केलं अजित पवारांनी आणि हे योग्यच केलं. अजित पवारांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नये आणि प्रशासनाने आपलं काम केलं पाहिजे. राजकारणामध्ये संकेताची भाषा खूप महत्त्वाची असते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य करणं अपेक्षित होतं, परंतु वक्तव्य केलं अर्थमंत्री अजित पवार यांनी आणि हे चांगलंच झालं, कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघही एकत्र आहेत, तिघांचं एकमत आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता आणि याच्यामुळे जनतेमध्ये अत्यंत चांगले संकेत गेलेले आहेत. अजित पवारांनी वाचाळवीरांवर सुद्धा निशाणा साधलेला आहे. राज्यात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे असं ते म्हणालेले आहेत. आता ही टीका फक्त छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आलेली आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे, कारण गेल्या काही दिवसाचं चित्र जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे संजय राऊतांपेक्षा जास्त बोलत आहेत असं चित्र दिसतंय, वारंवार दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांनी 25 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये धडक देण्याचा इशारा दिलेला आहे. मराठा आंदोलक या दिवशी मुंबईमध्ये येणार. 25 डिसेंबर ही नाताळची सुरुवात आणि या दिवशी त्यांचं आगमन होत असल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वभावानुसार म्हणजे त्यांच्यातला व्यंगचित्रकार जागा झाला आणि त्यांनी अशी टिप्पणी केली की मनोज जरांगे पाटील हे सांताक्लॉज आहेत का. राज ठाकरे यांची ही टिप्पणी तापलेलं हे सगळं वातावरण हलकं फुलकं करणारी आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा ती त्याच दृष्टीने घेतलेली दिसते. परंतु ऋषिकेश बेदरे याच्या अटकेनंतर राज्य सरकारने जो इशारा दिला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळू देणार नाही, कायदा कोणाला हातात घेऊ देणार नाही असा स्पष्ट संकेत राज्य सरकारने दिलेला आहे. त्याच्यामुळे ऋषिकेश बेदरेची जी अटक झालेली आहे त्या अटकेचं स्वागत करायला हवं. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.